नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 13वा श्लोक. श्लोक 13. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. रामायणाची कथा सर्वश्रुत आहे. आजवर विविध माध्यमांद्वारे रामायणाची ख्याती अगदी जगभर पसरलेली आहे. रावण हा लंकाधिपती होता. तो ज्ञानी होता, पराक्रमी होता, अचाट ताकद असलेला राजा होता, शिवभक्त होता. अनेक कला तसेच सिद्धी त्याला अवगत होत्या. त्याने रचलेले शिवतांडव स्तोत्र हे आजही तेवढेच प्रसिद्ध आहे. त्या स्तोत्राच्या रचनेतच त्याच्या ज्ञानाची, शंकराप्रती असलेल्या त्याच्या भक्तीची कल्पना येते. वैभव, संपत्ती आणि समृद्धी याची तर मोजदाद नव्हती. त्याचे राज्य म्हणजे सोन्याची लंका असे वर्णन आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळते. सर्व ग्रहांना त्यांनी अंकित बनवले होते असेही आपण वाचले आहे. अशा या महापराक्रमी, धनाढ्य असलेल्या राजाचे अगदी शिवभक्त असूनही शेवटी काय झाले? मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले, राज्याची, वैभवाची दशा झाली आणि अखेरीस जमिनीवर धारातीर्थी पडला. प्रभू रामाच्या हातून रावणाला मरण आले. असं का बरं घडलं असेल? तर्क, बितर्क, ऐतिहासिक दाखले अगदी सर्व बाजूला ठेवले तरी सर्वसामान्यांच्याही सहजतेने लक्षात येते ते म्हणजे रावणाने शंकराची खडतर तपश्चर्या केली, उपासना केली, तोंड भरून शिवाची स्तुती केली. मात्र हे सगळे प्रजेसाठी नाही, दुसऱ्या कोणासाठीही नाही, तर केवळ आणि केवळ स्वतःसाठीच. रावणाने साधनेच्या खडतर तपश्चर्येच्या बळावर शंकराला प्रसन्न करून घेतले. त्याने शंकराकडे जीवदान मागितले. मृत्यूवर विजय मिळवल्यावर मात्र त्याच्या अहंकाराला काही सीमाच राहिली नाही. अन्याय, असहिष्णुता, सीतेचे अपहरण असे कितीतरी प्रसंग आपल्याला तर माहीतच आहेत. स्वार्थ, अहंकार यामुळे अखेर रावणाचा नाश झाला. राज्य, वैभव, सैन्य, पराक्रमी पुत्र, बंधू सगळ्यांचा नाश झाला. अहंकारामुळे स्वतःचा त्याचबरोबर इतरांचाही घात झाला. हे स्पष्ट उदाहरण समोर ठेवून समर्थ म्हणतात, मनात वाईट वासना कधीही ठेवू नयेत, त्यांना तिळमात्र थारा देऊ नये. संकुचित, स्वार्थी, दुसऱ्यांना अपायकारक, घातक ठरतील अशा इच्छा, अतिहव्यास, दुसऱ्याचे लुबाडण्याची वृत्ती, दुसऱ्याचे वाईट व्हावे ही इच्छा, अशा कोणत्याही वाईट वासना मनात घर करून असतील किंवा मनात जागृत होत असतील तर त्या ताबडतोब काढून टाकाव्यात. त्यांना पोषक वातावरण अजिबात देऊ नये. तसेच त्यांना मनात रुजू देऊ नये, दृढ होऊ देऊ नये. आणि याला
जराही विलंब करू नये. या गोष्टी त्या की त्या वेळीच व्हायला हव्यात. वाईट वासना काढून टाकण्यासाठी इतकी घाई करण्याचे कारणही समर्थांनी खूप जागरूकतेने सांगितलेले आहे. समर्थ म्हणतात, जीवन क्षणभंगूर आहे. पुढच्या क्षणी काय घडेल याची खात्री कोणी देऊ शकत नाही. आपले आयुष्य किती हे आपल्याला माहीत नाही. क्षणाक्षणाला, सेकंदाला काळ आपल्या मागे लागला आहे. आपल्यावर झडप घालायला तो आपल्या मागे धावतोय याची जाणीव आपल्याला कायम असली पाहिजे. आत्ता नको उद्या, आज नको नंतर असं जर म्हणत बसलो तर काळ झडप घालेल, आयुष्य संपेल, आपल्या वासना मात्र तशाच राहतील. या कर्माचे ओझे पुन्हा पुढे वागवावे लागेल. म्हणून वाईट वासनांचा त्वरित निचरा करणे, त्यांना मनातून हद्दपार करणे हे अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.